आज आपण केलेली आहे गरमागरम खुसखुशीत आणि मस्त साजूक तुपाने माखलेली तिळगुळाची पोळी। नमस्कार, मी प्रतिमा's किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण परत मकर संक्रांती स्पेशल रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे गरमागरम खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी। तर ही तिळगुळाची पोळी करताना मी भरपूर टिप्स दिलेल्या आहे, जेणेकरून तुमची तिळगुळाची पोळी कधीही चुकणार नाही। ही तिळगुळाची पोळीची रेसिपी अगदी साधी सोपी आहे। रेसिपी पूर्ण बघा, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। सर्वात आधी तर आपल्याला तिळगुळाची पोळी करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटीभर तीळ घ्यायचे आहे। मी मोठ्या वाटीने 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि मध्यम गॅसवरती आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तीळ भाजताना जोपर्यंत तिळाचा असा चटचट आवाज नाही येत तोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे। पण जर तीळ जास्त प्रमाणात भाजल्या गेले तर तिळाला असा कडवटपणा येतो। आता इथे आपले तीळ छान भाजून झालेले आहे। नंतर मी इथे एक डिश घेतलेली आहे आणि त्या डिश मध्ये हे तीळ आपल्याला टाकून द्यायचे आहे आणि तीळ छान गार होऊ द्यायचे। आता तीळ गार झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला तीळ छान जाडसर फिरवून घ्यायचे आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ। तर इथे मी 1 वाटी तीळसाठी 1 वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी आपल्याला वेलची टाकायची आहे। आता परत आपल्याला हे छान मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सर मध्ये बारीक करताना एक काळजी घ्यायची आहे, जर आपण मिक्सर मध्ये हे खूप फिरवून घेतलं तर तिळगुळ हे खूप चिकट होतं आणि तिळगुळाच्या पोळ्या पण अशा चिवट होतात। म्हणून असं जाडसरच हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की हे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता आपण हे बाजूला काढून घेऊ। नंतर आपल्याला पिठाची तयारी करायची आहे। तर मी एका ताटामध्ये 1 मोठ्या वाटीभर कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या चमच्याने बेसन घेतलेलं आहे। नंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 ते 2 चमचे साजूक तूप। साजूक तूप रूम टेम्परेचर वरती जे असतं ते टाकायचं आहे आणि मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे छान भिजवून घ्यायचं आहे। तर पिठाचा गोळा हा खूप कडक किंवा खूप मऊ असा आपल्याला भिजवायचा नाहीये, मध्यम भिजवायचा आहे। आता इथे आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे, बघा मस्त असं आपण मीडियम पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिट हे पीठ छान मुरू द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर आपण बघू तर इथे छान पीठ मुरलेलं आहे। परत याच्यावरती थोडंसं तेल टाकून हे पिठाचा गोळा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे, जेणेकरून पीठ छान आपलं मऊ होईल। नंतर मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे आणि आता आपल्याला पिठाचा छान गोळा करून घ्यायचा आहे। ज्या आकारामध्ये आपल्याला तिळगुळाची पोळी करायची आहे त्या आकारामध्ये तो गोळा घ्यायचा आहे। पिठामध्ये घोळवून असं आपल्याला वाटी करून घ्यायची आहे। जसं आपण पुरणपोळी करतो तसं अगदी ती पिठाची छान पारी करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तिळगुळाचं सारण भरायचं आहे। सारण भरल्यानंतर असं हलक्या हाताने दाबून आपल्याला असं गोल गोल बोटाने फिरवून हा गोळा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर या पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही कणकेचे 2 गोळे करून त्याच्यामध्ये सारण भरून ते व्यवस्थित बंद करून मग पोळी लाटू शकता। आणि मग आता हे गोळा पिठामध्ये गोळवून पुन्हा याची छान पोळी लाटून घ्यायची आहे। तर पोळी लाटताना इथे एक काळजी घ्यायची आहे की तिळगुळाची पोळी ही खूप पातळ किंवा खूप जाड लाटायची नाही, मध्यम लाटायची। खूप जर पातळ लाटली तर ती पोळी कडक होते आणि जाड लाटली तर वरचं पोळी असते ती पण अशी जाडसर लागते। म्हणून मध्यम लाटायची, म्हणजे आपल्या तिळगुळाच्या पोळ्या पण छान खुसखुशीत होतात। आता इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। तव्यावरती आपल्याला ही तिळगुळाची पोळी टाकायची आहे। टाकल्यानंतर त्याच्यावरती साजूक तूप टाकायचं आहे, ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि परत दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायची आहे। मग परत त्याच्यावरती भरपूर असं तूप टाकून दुसऱ्या बाजूनी पण ती पोळी होऊ द्यायची आहे आणि हलकासा छान सोनेरी रंग आला की ही तिळगुळाची पोळी आता आपल्याला तव्यावरून काढून घ्यायची आहे। या पद्धतीने जर तिळगुळाच्या पोळ्या केल्या तर या पोळ्या मस्त खुसखुशीत पण होतात आणि चवीला पण छान लागतात। व्यवस्थित प्रमाणामध्ये केलं तर खूप गोड किंवा खूप फिक्क्या पण अशा होत नाही।
अशा पद्धतीने आपण आज तिळगुळाच्या 8 ते 10 दिवस सहजपणे टिकणाऱ्या खुसखुशीत आणि मस्त तुपाने माखलेल्या तिळगुळाच्या पोळ्या केलेल्या आहे. तुम्ही जर या पद्धतीने कधी तिळगुळाची पोळी केली नसेल तर नक्की या संक्रांतीला या पद्धतीने करून बघा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि या सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की ट्राय करा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.